निफाड येथे मुस्लिम समाजाचा मोर्चा, पोलिसांना दिले निवेदन। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरात उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। निफाड चांदवड मार्गावरील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला। हा मृतदेह उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी वय 30 यांचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। मृताच्या दोन्ही हातांना नायलॉन दोरीने बांधण्यात आले होते, कमरेला वजनदार डंबेल्स बांधलेले होते आणि तोंड कपड्याने घट्ट आवळलेले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। शादाब तांबोळी हे 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते। या प्रकरणी आधीच निफाड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती। घटनेनंतर चांदवड व निफाड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला असून पंचनामा, वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी निफाड येथे मुस्लिम समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढत निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन दिले। प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। गोरख सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, निफाड। आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास।